नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी। पोर्टल सुरू होण्या अगोदर सगळ्यात मोठा निर्णय जाहीर। संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांपैकी या ठिकाणी पहा, दिव्यांग सक्षमीकरण विभाग असो किंवा सामाजिक न्याय विभाग असो, या दोन्ही विभागाच्या माध्यमातून म्हणजे दिव्यांग विभागांच्या माध्यमातून दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आणि सामाजिक न्याय विशेष विभागांतर्गत विधवा महिला भगिनी असतील, वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असतील किंवा श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील, या सर्व लाभार्थ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून घेतले जाणारे सर्व लेटेस्ट निर्णय तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहेत। आणि असाच एक मोठा निर्णय आज आपण जाणून घेणार आहोत। फायनली हा निर्णय जाहीर झालेला आहे आणि अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। सगळ्यात मोठी ही अपडेट आहे, जाणून घेऊ सविस्तर। व्हिडिओला सविस्तर सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या अशाच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहतील। चला तर मग पाहूया काय आहे महत्त्वाचा निर्णय। आजचा जो निर्णय घेण्यात आलेला आहे, या निर्णयामुळे संजय गांधी निराधार योजनेचे मानधन सुरूच राहील, त्याचबरोबर श्रावणबाळ योजनाचा लाभसुद्धा तुम्हाला सुरू राहणार आहे आणि 18 वर्षाखालील तात्पुरते प्रमाणपत्र धारक बालकांनाही याचा दिलासा मिळणार आहे। तर सगळ्यात मोठा हा निर्णय आहे। या निर्णयाच्या माध्यमातून माहिती समोर आलेली आहे, त्या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल मंत्र्यांनी ही माहिती दिलेली आहे। या विभागाचे जे प्रमुख आहेत त्या मंत्र्यांनी म्हणजे कुणी तर या ठिकाणी पहा, अतुल सावे साहेबांनी माहिती दिलेली आहे। दिव्यांग विभागाचे जे प्रमुख आहेत त्यांनी ही माहिती स्वतः पोस्ट करत दिलेली आहे। दिव्यांग बांधवांचे जीवनमान सुरक्षित आणि सक्षम करणे हेच आपल्या सरकारचे मुख्य ध्येय आहे। याच उद्देशाने एक अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे आणि या निर्णयाची ऑफिशियल माहिती त्यांनी स्वतः दिलेली आहे। पूर्वी तात्पुरते दिव्यांग प्रमाणपत्र म्हणजेच टेम्पररी UDID कार्ड असलेल्या लाभार्थ्यांचे विशेष सहाय्य योजनेचे लाभ तांत्रिक कारणामुळे थांबवण्यात आले होते। मात्र आता वैध तात्पुरते प्रमाणपत्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना प्रमाणपत्रतेच्या वैधतेच्या कालावधीपर्यंत हे लाभ वितरित सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे। तर सगळ्यात मोठी आनंदाची बातमी आहे। पहा, या निर्णयामुळे संजय गांधी निराधार अनुदान योजना त्याचबरोबर श्रावणबाळ योजनेचंही मानधन तुम्हाला नियमितपणे मिळणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय आहे तर जे टेम्पररी UDID कार्ड धारक दिव्यांग बांधव होते, ज्यांचं अनुदान बंद करण्यात आलेलं होतं, त्यांचं अनुदान पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेलं आहे। आणि आता हे अनुदान तुम्हाला कधीपर्यंत मिळणार आहे तर तुमचं जे UDID कार्ड आहे त्या UDID कार्डची वैधता व्हॅलिडिटी जितक्या दिवस असणार आहे तितकी वर्ष तुम्हाला आता या योजनेचा लाभ जो आहे तो दिला जाणार आहे। आणि सगळ्यात मोठा निर्णय आहे। पहा, टेम्पररी दिव्यांग प्रमाणपत्र धारक दिव्यांग बांधव चिंतेत पडलेले होते अनुदान बंद झाल्यामुळे, अनुदान बंद करण्याच्या निर्णयामुळे, परंतु आता तुमच्यासाठी फायनली खुशखबर आलेली आहे आणि या निर्णयामुळे तुम्हाला लाभ जो आहे तो तुमच्या UDID कार्डची जेवढी काही व्हॅलिडिटी आहे म्हणजे जी काही वैधता आहे तोपर्यंत 2000 जितक्या वर्षापर्यंत 2030 पर्यंत असेल किंवा 2028-29 पर्यंत असेल तरी तुम्हाला तेवढ्या कालावधीपर्यंत हे अनुदान वितरित केलं जाणार आहे। अशा पद्धतीचा महत्त्वपूर्ण निर्णय ज्या दिव्यांग बांधवांचं अनुदान थांबवण्यात आलेलं होतं त्यांच्यासाठी घेण्यात आलेला आहे। म्हणजे त्यांना पुन्हा एकदा अनुदान सुरू होत आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजना असो किंवा श्रावणबाळ योजनेचं मानधन तुम्हाला आता नियमितपणे मिळणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे, खुशखबर आहे, त्यामुळे व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करणं तर बनतंच। आता पहा, जून जुलैच्या हप्त्यासंदर्भात बऱ्याच तुम्ही अपडेट पाहत असाल, इतर ठिकाणी माहिती जाणून घेत असाल, मात्र तुम्हाला एक मला महत्त्वाचं सांगायचं आहे। सद्यस्थितीला पोर्टल बंद आहे आणि पोर्टलची जी तारीख आहे ती वाढवण्यात आलेली आहे। अपडेटचं जे काम आहे ते अगोदर 15 तारखेपर्यंत सुरू असणार होतं, मात्र आता 21 तारखेपर्यंत हे काम असणार आहे सुरू। आणि 21 तारखेपर्यंत काम असल्याकारणाने कुणालाही अनुदान वितरित केलं जाणार नाही। जोपर्यंत पोर्टल बंद आहे तोपर्यंत हप्ता वितरण होणार नाही। पोर्टल बंद असल्याच्या नंतर हप्ता वितरण होणार नाही, हा मुद्दा लक्षात घेण्याची गरज आहे। पोर्टल बंद आहे तरी हप्ता जमा होणार असं होणार नाही, त्यामुळे वरती अजिबात विश्वास ठेवू नका। पोर्टल बंद आहे तोपर्यंत वितरण नाही, पोर्टल सुरू झाल्याच्या नंतर सर्व प्रोसेस ओके झाल्याच्या नंतर तुम्हाला वितरण होणार आहे आणि ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झाला नव्हता त्यांना हप्ता मिळणार आहे। सगळ्यात मोठी अपडेट आहे।